पहिला चेंडू आपण पाहतो मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, झेलची संधी सुरेखरित्या टिपला झेल. पहिल्या चेंडूवरती संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू डगआउट. डीजे आणि आमचे डीजे जे रोहिदास आहेत ते स्वतः या ठिकाणी या मॅच मध्ये खेळत असताना, त्यामुळे आपण पाहतो या मॅच साठी तर तुम्हाला गाणे ऐकायला मिळणार नाही, पण जसं रोहिदास यांचा सामना संपेल त्यानंतर त्वरित ते गाणे लावण्यासाठी येतील. रोहिदास तुम्ही बाहेर बसलेत का, खेळत आहेत का? आणि डीजे ची जागा बदल, डीजे साठी आले ते आमचे मित्र त्याचेच बंधू रोहिदास यांचे बंधू मनोज. मनोज हा नाव आठवलं की मला 30 मार खान पिक्चर आठवतं. त्यामध्ये म्हणजे त्याचं नाव होतं मनोज डे रामलन. यावेळेस आपण पाहतो पुढील चेंडू मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. पहिला षटक आणि काय सुरेख गोलंदाजी करतो मित्रांनो. पुन्हा एकदा मागे सरकला, फटका खेळायला, फटका फसला, झेलची संधी. 3 खेळाडू धावत असताना पहिली धाव पळून पूर्ण. दुसऱ्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न नसताना त्यावरती आपण पाहतो एकच धाव. बॉलर आहे योगेश यांना आपण पाहतोय आपल्या संघासाठी खूप चांगला असा खेळ करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो फटका खेळला, फटका या ठिकाणी फसलाय. गॅप मध्ये पहिले धाव पळून पूर्ण केले, दुसरे धावचा कॉल आणि आपण पाहतोय बघता बघता दुसरे धाव देखील पूर्ण. यावेळेस आपण पाहतो मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू करतोय सीमा रेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. थँक्यू जी जे, थँक्यू. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावरती फक्त एक सिंगल धाव. स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्ग करते. यावेळेस ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता, फटका खेळला, फटका फटक्यामध्ये होता बसून धाव मिळतो फटका. यावेळेस आपण पाहतो थोडंसं दिशेने भटकले होते आणि पंचांचा इशारा येईल. इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल असेल, पण पंचा इशारा पंचांकडून आपण पाहतोय. यावेळेस देखील मागा सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस आपण पाहतोय पहिली धाव पूर्ण केली आणि दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि डिक्लेरेशन झोन, धाव मिळतील 2.
खरं तर मागच्या दिवशीला पाहायला गेलं तर झेंडे एवढं लांब लावले होते की असं वाटत नाही की या टोर्नामेंट सपोज तर कोण तेवढं लांब मारेल. खूप लांब अशी बाउंड्री आपण पाहतोय, पण फलंदाज देखील त्याच ताकदीचे आणि खूप लांब षटकार देखील खेळतात ते. यावेळेस आपण पाहतोय थोडंसं एजचा आवाज होता आणि त्यावरती आपण पाहतोय बंप असल्यामुळे डॉट बॉल. सर स्कोर 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती 1 गडी बाद. पुन्हा एकदा आपण पाहतो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. खरं तर फलंदाज जास्तीत जास्त प्रयत्न करतात स्टेप आउट करून खेळण्याचा, पण त्यांना तेवढंच चांगलं बॅटवरती बॉल घेता येत नाही आणि आपण पाहतो डॉट बॉल जास्त. पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट बॉल गुडलेन स्वरूपाचा चेंडू जास्तीत जास्त टाकतात ते लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा डॉट बॉल आपण पाहतोय आणि आमचे गणेश भाऊ दर्डिगे, गणेश भाऊ यांच्यासोबत सकाळचा प्रवास खूप चांगला होता. पुढील चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल असेल. 4 चेंडू 4 डॉट बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय गती परिवर्तन आणि थोडीशी खराब दिशेमध्ये गोलंदाजीचा व्हाईट बॉल. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता मैदानावरती अपील आणि फलंदाज इथं होईल बाद. बॅक टू डगआउट. यावेळेस पुन्हा एकदा मागे सरकले फटका खेळला की आपण 2 खेळाडू धावतात आणि काय झेल टिपला मित्रांनो. सुरेख झेल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. राजू तात्या भोसले साहेब, ज्ञानोबाजी दडिगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विंग अँड मिस समीकरण आपण पाहतोय. खरं तर एक चांगले धावफलक उभा करणे गरजेचं आहे, कारण समोरच्या संघामध्ये खूप चांगले असे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज आणि त्यावरती आपण पाहतोय मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. पहिली धाव पूर्ण केली, दुसरीचा कॉल असणार आणि यावेळेस फेकी थोडीशी अस्तव्यस्त, त्यावरती 2 धावा पळून पूर्ण. पुन्हा एकदा शरीरभेदक मारा केला होता. यावेळेस आपण पाहतोय फक्त 1 धाव असेल. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय समुद्रदर्शन खेळण्याचा प्रयत्न स्टॉप करत असताना त्यावरती आपण पाहतोय फक्त 1 सिंगल धाव. शिरकाई फायटर संघाचे संघनायक या ठिकाणी कॉमेडी बॉक्समध्ये संपर्क साधा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉलचं समीकरण. वारंवार फलंदाज प्रयत्न करतोय की मोठा फटका खेळण्यासाठी, पण त्याला यश मिळत नाही. थोडंसं काहीतरी चुका पाहायला मिळतात ते. यावेळेस मागा सरकले कव्हर सीझर मध्ये फटका खेळला गॅप मध्ये आणि चेंडू होतो फरार. टीम आले सफार 1 बाउंस होता.
डीजे मनोज, डीजे मनोज सुरेख अशी कामगिरी करतो डीजे मनोज. पण तुम्हाला एकच विनंती असेल, जेव्हा मी बोलायचं थांबल तेव्हा तुम्ही डीजे चालू करा, कारण चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक पडू शकते आणि त्यामुळे जे त्यांनी आतापर्यंत कष्ट केले ते वाया जातील. यावेळेस आपण पाहतोय पायावरती टाकला चेंडू होता, थोडंसं खराब दिशेमध्ये गोलंदाजी आणि अतिरिक्त स्वरूपाची आपण पाहतोय एक धाव असेल. आज खरं तर शिरकाई फायटर संघाचा खेळ पाहण्यासारखा राहिले. पहिल्या सामन्यामध्ये 1 बॉल 3 असताना जिंकले. दुसऱ्या वेळेस आपण पाहतो 2 चेंडू 7 आणि 1 चेंडू 1 आला तेव्हा जिंकले. काय म्हणजे लक फॅक्टर आपण पाहतो चांगल्यारीत्या चालू. वाईट बॉल, पंचाचा इशारा. फुलटॉस बॉल, फटका खेळलाय, चेंडू हवेत मारलाय, खेळाडू धावतोय. जेल माता सुट्ट्या 2 धाव पळून पूर्ण तिसरीचा कॉल आहे आणि बघता बघता आपण फक्त 2च धावावरती संतुष्ट. 2च आहे का हे दिसते का? डॉट बॉल दिशेने भटकले. आपण यावेळेस पाहूया. पंच इशारा करते, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव, वाईट बॉल. फुलटा चेंडू आता सोबतच्या दिशेने फटका खेळलाय. यावेळेस आपण पाहतो षटकारासाठी खेळला फटका. सुरेख टायमिंग पाहायला मिळालं, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर, 6 रन, सिक्सर. पुन्हा एकदा मागे सरकले, समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतः संघ मालक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज इथं होईल बाद, कारण फलंदाज चुकला अंदाज तो इथं होईल बाद. पहा हा आहे ग्रामीण क्रिकेट मित्रांनो, हीच तर खासियत आहे ग्रामीण क्रिकेटची. शेवटचा चेंडू डॉट बॉल आपण पाहतोय. सर स्कोर सांगा. शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्य ऐगिरि नंदिनि 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 विश्व विनोदिनि नोदिनि नोदिनि गिरिवर विंध्य शिरुंध्य शिरुंध्य विष्णु विलासिनि विष्णुनुते
जगदम्ब प्रियवाद